मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृणपणे झाली, किती अमानुषपणे झाली याचं वर्णन वाचलं होतं. आमदार सुरेश धस यांच्या तोंडून मागच्या अधिवेशनादरम्यान ऐकलं देखील होतं. परंतु आज माध्यमांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून जे फोटो दाखल करण्यात आले, हत्येच्या वेळी काढण्यात आलेले फोटो, हे फोटो मात्र हादरवणारे आहेत, सुन्न करणारे आहेत आणि मनामध्ये एक संतापाची भावना निर्माण करणारे आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करणारे हे जे आरोपी आहेत त्यांचं वर्तन बघा. ते अमानुषपणे मारहाण करतायत, त्यांचे कपडे काढतायत, हे सगळं करत असताना खिदळतायत आणि त्यातला एक जण जो आहे तो त्यांना तहान लागल्यानंतर त्यांच्या तोंडावर लघवी देखील करतोय. प्रश्न असा आहे की माणसामधली ही जी गिधाडं आहेत, माणसामधले हे जे हैवान आहेत, त्यांच्यामध्ये असं कृत्य करण्याची, असा क्रौर्याची परिसीमा गाठण्याची हिंमत कुठून तयार झाली? त्यांच्या मागे राजकीय ताकद नसती, त्यांच्या मागे त्यांचा आका जर उभा राहिला नसता तर त्यांनी ही हिंमत केली असती का? तपासामध्ये जे कॉल रेकॉर्डिंग पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिसतंय की वाल्मिक कराड यांनी जो मध्ये येईल त्याला आडवं करा असा स्पष्ट संदेश जो आहे तो या लोकांना दिलेला होता आणि त्या आदेशानुसारच त्यांनी अशा प्रकारचं जे कृत्य केलं हे आता स्पष्ट झालंय. हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत यासाठीचा एक व्हिज्युअल प्रूफ म्हणून मी पुन्हा एकदा हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय वाल्मिक कराड हा हैवान तयार होऊ शकला नसता आणि वाल्मिक कराड शिवाय अशा पद्धतीने अमानुष हत्या करणारी टोळी तयार होऊ शकली नसती. आणि म्हणूनच महाराष्ट्र धनंजय मुंडेंना माफ करणार नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना देखील माफ करणार नाही. कारण हा घडलेला प्रकार, हे व्हिडिओज, हे फोटो, या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही मंत्र्याची ते हकालपट्टी करू शकतात. परंतु 2-3 महिने झाले हा प्रकार सगळा बाहेर आला तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. आणि म्हणूनच आजचं महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व किती निर्ढावलेलं आहे हेच या संतोष देशमुख हत्या प्रकरणातून पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालाची राजवट चालू आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय.